बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. 5 वर्ष शहराला नगरसेवकच नाही, शहरातील समस्यांचा वाढता डोंगर. सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का? शहराचा विकास कधी होणार? जनतेचे प्रश्न सुटणार का? आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक. नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत. माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये. नगरसेवक कसा पाहिजे, तो काम करणारा पाहिजे. नुसतं निवडणूक आता आले का नाही ते म्हणणार तुमचं हे सगळं काम करतो, सगळं काम तुमचं गटारी करतो, झाडू लोकांना करतो, आणि नगरसेवक निवडून आला की तो 5 वर्ष बघत नाही इकडं. मग पुढल्या 5 वर्षाचं बघणार तो इकडं. रस्ते म्हटले तर रस्ते हा एक धंदा झालेला आहे. दर 6 महिन्याला तो रस्ता खराब झाला पाहिजे याच्यासाठी काम केलं जातं. आणि त्यानं बरोबर इथे येऊन उभा राहावं असा पाहिजे बघा नगरसेवक. नाही तर फालतू फालतू कामाला तसलं कोण नको. कशासाठी चाललेला आहे तर सगळा पैशासाठी चाललेला आहे आणि सगळा भ्रष्टाचार आहे. महानगरपालिकेबद्दल आम्ही अजिबात कोणीही समाधानी नाही आहोत. आपलं म्हणजे गटरात शिफ्ट केलं झाल्यात. गटार काढायला कोणी नाही, रस्ता लोटायला कोणी नाही, बाई बी नाही, कोणच नाही आमच्याकडे येत. हे असं तिने बंगी बोलून समजलाय. म्हणजे निवडणूक झाली की आल्यानंतर कोणच येत त्यांच्या घराकडे जाऊन फेऱ्या मारून वैतागले जातात माणूस. नाही तर निवडून आले की झालं माझं काम, असं नसावं. तर मी आज आलेली आहे प्रभाग क्रमांक 16 मध्ये, जो की आहे सायबर चौक, पांजरपोळ, त्यानंतर प्रतिभानगर आणि दौलतनगर. तर इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत आणि विचारणार आहोत त्यांना की एकूणच त्यांना नगरसेवक कसा हवा. नमस्कार काका. नमस्कार. किती वर्ष झालं इथं राहताय? 50 वर्ष झाली. बर. आता नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. आता इतके वर्ष झाल्या नव्हत्या, पण आता त्या होत आहेत आणि एकूणच नगरसेवक मिळतात. पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक कसं स्वच्छता, गटारी वगैरे, घरपाळा वगैरे आमच्याकडनं क्लिअर कट घेतात. त्याच्यामुळे त्यांचं पण काम आहे की नागरिकांना सुविधा द्या. प्रत्येक ड्रेनेजची ही सुविधा नाही बरोबर, परत कचरा उठाव नाही बरोबर, त्याच्यामुळे गटारी साफ करत नाहीत. त्याच्यामुळं चांगला नगरसेवक आम्हाला भेटावा, काम करणारा. तुमच्या काय अपेक्षा आहेत काका, कसा नगरसेवक हवा? इथल्या सोयी सुविधा सगळ्या कराव्या, बाकीची काही तक्रार नाही. येतच नाही आता निदान म्हणजे निवडणूक झाली की आल्यानंतर कोणच येत त्यांच्या घराकडे जाऊन फेऱ्या मारून वैतागले जातात माणूस. त्यांनी एक 8-10 दिवसांनी फेरी मारली तरीही चालते. आल्यानंतर मग त्यांना कळेल सगळ्या समस्या काय ते समस्या काय ते समजतील. 8-10 दिवसाला फेरी पाहिजेच एक नगरसेवकाची, त्याशिवाय समस्या समजणार नाहीत भागातल्या. तुमचं काय मत आहे काका, कसा पाहिजे नगरसेवक? निवडून आल्यानंतर जनतेशी संपर्क होत नाही त्यांचा, तसा त्यांचा कंटिन्यू असा संपर्क व्हावा, कचरा उठाव व्हावा, गटर स्वच्छ ठेवावीत, असा सगळं त्यांनी त्याचा आढावा घेतला पाहिजे. पण ते घेत नाहीत, असा विषय आहे तो. त्यामुळं त्यांनी त्याच्यावर पाठपुरावा करावा. तर आता काही महिला माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं इथं राहताय? 30 वर्ष इथं राहतीये. बर. आता नगरसेवकांच्या निवडणुका लागतात, मग एकूणच नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक हा सर्वसामान्य माणसासारखा असावा. त्यांना आपलं पद मोठं आहे हा विचार न घेता आपण सुद्धा या नागरिकांबरोबर सर्वसामान्य नागरिक आहोत असा विचार करून त्यानं प्रभागाची देखरेख करावी. प्रभागात राहणाऱ्या सर्व लोकांच्या समस्या त्यानं दूर कराव्यात. रस्त्यांची पाहणी, साफ करावे, गटारी स्वच्छता ठेवाव्यात. त्यानंतर समस्यांचे निराकरण करणारा असा नगरसेवक हवा. गेली भरपूर वर्ष नगरसेवकाचे पद हे कोणासाठी देण्यात आलेले नव्हते, परंतु आता निवडणुका ह्या येणार आहेत, सुरू होणार आहेत. तर नगरसेवकाने फक्त आपले मत घेण्यासाठी सगळ्यांच्या दारी न येता निवडून आल्यानंतर प्रत्येकांच्या दारी त्यांना आलं पाहिजे आणि प्रत्येकांच्या समस्यांचे निराकरण पण केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, कसा नगरसेवक? स्वच्छता पहिले मेन महत्वाची आहे ना, ते पहिले पाहिजे.
आणि सर्वसाधारण आपल्यासारखं एक नाही, एखादा आपल्यापेक्षा आपल्यातला एखादा कुठून तरी आपल्यासारखं आपलं घर, आपलं दार, आपलं रस्ता सगळं आपलं म्हणून आहे की नाही सगळं केल्यासारखं पाहिजे. आता आपल्या प्रभागामध्ये एकूणच नगरसेवकांच्या निवडणुका होतात, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक सगळ्या भागातली कामं करणारा असावा, 15 दिवसांनी एकदा तरी भागाला व्हिजिट देणारा असावा आणि किरकोळ काही कामं समस्या असेल त्या पण त्यांनी नगरसेवकाने बघावा आणि सारखं जनतेच्या संपर्कात असावा नगरसेवक. मागच्या वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, पण समस्या तर या जनतेच्या आहेतच. मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर तोडगा काय काढत होता? काय नाही, नगरसेवक नाहीच म्हटल्यावर आमचा आम्हीच तोडगा काढत होतो. आमचा आम्ही रस्ते साफ करत होतो. पण दररोज काय रस्ते साफ करायला येतच नाही कोण आता, आणि सांगितलं तर उद्धट उत्तर. काय अपेक्षा आहेत होणाऱ्या नगरसेवकांकडून? भागाचा विकासासाठीच पाहिजे. आता नगरसेवक कशासाठी असते? नगरसेवकचा अर्थच नगरसेवकला कळायला पाहिजे की नगराचा विकास करायसाठी नगरसेवक हवा आहे. त्यामुळे तोच जर कळत नसेल तर काय नगरसेवकचा उपयोग नाही. असा आम्हाला आता नगरसेवक पाहिजे. नमस्कार, किती वर्ष झालं इथं राहता? आम्ही आता गेले इथे 35 वर्ष राहतोय. बरं, आता एकूणच नगरसेवकांच्या निवडणुका होतात, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक हा सर्वसामान्य माणसांमधला असावा, जेणेकरून अडीअडचणीच्या वेळी येणारा. आता प्रभागात गेले 10 वर्षे गटर, रस्ते, साफसफाई म्हणजे प्रश्न मिटलेले नाहीत. अजून बऱ्याच काही अडचणी आहेत नागरिकांच्या, त्या सोडवण्यासाठी एक चांगला सक्षम उमेदवार पाहिजे, म्हणजे जेणेकरून माणसांची सर्व कामे व्यवस्थित म्हणजे वेळेवर होतील. नगरसेवक कसा हवा तुम्हाला काय वाटतं? भागात जरा लक्ष दिलं तर बरं पडेल, कारण रस्ते तर असे झालेत की त्यातनं जायचं काय त्यातच बसायचं असं वाटायला लागलंय. रस्त्यांची तरी दुरावस्था जास्त आहे. परत गटारी तरी अशा आहेत की मोठ्या केल्यात, पण आता त्या मोठ्यांच्यामुळे तर वास तरी लई यायला लागलाय. बारक्या होत्या त्या चांगल्याच होत्या, आणि ज्या मोठ्या केल्यात ते अधिकारी लोकांना सांगितलं तर ते म्हणतात की ते काम आमच्याकडे नाही आहे, लहान गटरीचं काम आमच्याकडे आहे, आणि ते कर्मचारी तसं उत्तर देतात. आणि मोठ्या गटरीचं जे काम येते ते चॅनल साफ करणारे त्यांच्याकडे येते ते म्हणतात. मग आता हे कोणाकडे, आता तरी प्रशासन आहे, कोणाकडे आता तक्रार द्यायची असा विषय झाला तो. ते आता काळजीपूर्वक करायलाच पाहिजे, आणि पब्लिकनं पण त्यात जरा कुणाकडनं पाकिट घेता कामा नये, आणि स्वतःहून असं की ठणकावून सांगायला पाहिजे की बाबा तुझ्याकडं मी काय मागायला नाही आणि तू काय द्यायला यायचं नाहीस, पण काम मात्र चोख व्हायला पाहिजे. अशा गोष्टी व्हायला पाहिजे, तरच तो नगरसेवक तसा पाहिजे. नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय काका? चांगला हवा, काम करणारा पाहिजे नगरसेवक. अजून काय रस्त्याचं वगैरे सगळं व्यवस्थित, गटर बिटर हे काढायला पाहिजे. हे गटर काढतच नाहीत नगरसेवक, इकडे फरक लिहिलेच नाहीत. कुठलाही नगरसेवक असू दे, काय फरक पडलेला नाही. सगळं गटर कुठं वाटेल तिथं करायचं, घाण तसंच. गटर काढत नाहीत, रस्ते नाहीत बरोबर व्यवस्थित. तुमचं काय मत आहे काका, कसा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक भागातलं सगळं म्हणजे काही कामं अडचणी, लोकांच्या अडी अडचणी असतील किंवा हे सगळं बघून ते करणारा असावा. लोकात मिसळून राहणारा असावा. नाहीतर निवडून आले की झालं माझं काम असं नसावं. मी निवडून आलोय माझ्या दारी यावं आणि अशा गोष्टी नसाव्या त्यांच्याकडे. काय मत आहे काका तुमचं, कसा नगरसेवक हवा? नगरसेवकाने काम करणारा असावा. रस्त्याची अवस्था बरोबर नाही आहे. परत घाण वगैरे सगळे असंच रस्त्याला पडलेलं आहे. त्यामुळे का नाही नगरसेवक चांगला असावा, काम करणारा असावा, एवढंच मी सांगतो. प्रभाग क्रमांक 16 मधील आणखी काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. नमस्कार काकी. नमस्कार. किती वर्ष झाले इथे राहताय? 54 वर्षे. बर, आता नगरसेवक या भागांना नव्हते बरेच वर्ष, पण आता ते नगरसेवकांच्या निवडणुका होतात, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक आम्हाला सगळं स्वच्छ करणारा, गटार काढणारा, सगळं व्यवस्थित करणारा, फोन केला की हजर राहावं, हेच आम्हाला पाहिजे. दुसरं काही नाही. आपलं म्हणजे गटरात शिफ्ट केलं झाल्यात. गटार काढायला कोणी नाही, रस्ता लोटायला कोणी नाही, बाई बी नाही, कोणच नाही आमच्याकडे येत. हे असं तिने बंगी बोलून समजलाय, या भागाला कोणी नाही. मग त्याला तुम्ही नगरसेवक चांगला द्या. हेच. काय मत आहे तुमचं आजी, कसा नगरसेवक पाहिजे? आम्हाला सगळं स्वच्छते करणारा पाहिजे, सगळं चकचकीत पाहिजे. आमचं
लोटणारा गटार काढणारा सगळं करणारा काय आमच्या गलीला चांगला माणूस पाहिजे. लोटणारा सगळे स्वच्छते करणारा गटार काढणारा हेच आमची अपेक्षा आहे. आम्हाला दुसरं काय नको. आणि त्यानं बरोबर इथे येऊन उभा राहावं असा पाहिजे बघा नगरसेवक. नाही त्याचे आलतूक फालतूक आम्हाला तसलं कोण नको. आणि ज्येष्ठ नागरिकसाठी म्हाताऱ्यासाठी काय ते करावं. तुमचं काय मत आहे काकी, कसा पाहिजे नगरसेवक? आमचा नगरसेवक ह्या गलीला चांगला पाहिजे. स्वच्छता रोजच्या रोज व्हायला पाहिजे. गटार झाडलोट सगळी व्यवस्थित व्हायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि हाळी मारल्यानंतर यायला पाहिजे. आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या पण भागात समस्या असतीलच. मग त्या समस्या आल्यानंतर तुम्ही काय तोडगा काढत होता त्यावर? काहीच नाही. आमचं आम्ही स्वच्छता सगळी करत होतो. अजिबात नाही. कोणी सुद्धा येत नव्हतं. आमचं आम्ही सगळं प्रत्येक जण आपापले दार घर लोटून पाणी बिणी मारून स्वच्छता करत होते. त्याच्या व्यतिरिक्त काही कोण करत नव्हतं. बोलवलं तरी येत नव्हते. पैसे देऊन आम्ही काढून घेत होतो सगळ्यांच्याकडनं कचरा. काय सांगाल आजी, कसा पाहिजे नगरसेवक? गटार स्वच्छ पाहिजे बघा. गटार अंगणात घाण एवढं दिसायचं नाही. चला तुम्हाला गटार दाखवतो. चला बाकीचं काय? बाकीचं काय कचरा पडलेलंच असतं. हे बघा की काय हाय महारा मांगाची गल्ली दरीची तरी मराठ्याची गल्ली आहे. किती स्वच्छ पाहिजे. आपल्या दारात 100 गाड्या उभा राहतात. जरा तरी डोकं पाहिजे. तुमचं काय मत आहे? काय कसा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक कसा पाहिजे हा प्रश्नच मला चुकीचा आहे. कारण नगरसेवकांना नगरसेवकाचं काम करायला पाहिजे. केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील योजना, अनुदान असतील, सोयी सुविधा वरून इथंपर्यंत येतात. पण पुढचं इम्प्लिमेंटेशन हे झालं पाहिजे. ते गेल्या 10 वर्षात झालेलं नाहीये. रस्ते म्हटले तर रस्ते हा एक धंदा झालेला आहे. दर 6 महिन्याला तो रस्ता खराब झाला पाहिजे याच्यासाठी काम केलं जातं. आणि इतर गोष्टी म्हटलं तर काय स्वच्छतेचे काय सगळी बोंबच झालेली आहे सगळी. म्हणजे संपूर्ण कोल्हापूर म्हणजे एक कचरा कोंडाळा झालेला आहे. म्हणजे एक काळ असा होता की आमचा कोल्हापूर हे भारतात दरडोई उत्पन्नात 2 नंबरचा जिल्हा होता हा. आणि आजच्या घडीला त्याची अवस्था बघितली तर विचार करण्यासारखं आहे की कुणाचंच लक्ष नाही आहे. एकतर महानगरपालिकेची अवस्था बघता म्हणजे त्याला कशाचाच कुणालाच कशाचा काय पायपोस नाहीये. काय घटना घडतात, काय केलं पाहिजे याच्यावर काहीच विषय राहत नाही. कशासाठी चाललेला आहे तर सगळा पैशासाठी चाललेला आहे. सगळा भ्रष्टाचार आहे. महानगरपालिकेबद्दल आम्ही अजिबात कोणीही समाधानी नाही आहोत. हा, त्यासाठीच आता इलेक्शन लागणार आहे. मग तो होणारा जो नगरसेवक आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय आहेत नागरी सुविधा, काय दिलं पाहिजे? एक तर स्वच्छता महत्वाचा विषय आहे. घंटागाडी आज येते कधी नाही येत. स्वच्छ पाणी असलं पाहिजे. आता राहिला विषय काय की समाजाला लागणाऱ्या 2च गोष्टी आहेत. एक तर स्वच्छता आणि सोयी सुविधा. बस ह्याच्यानंतर काय लागतं? तुमचं काय मत आहे काकी? माझं एक मत आहे की लहान मुलांची जी राणीबाग आहे तिची सुधारणा झाली पाहिजे. बाकी काही नाही होणार. भागातली स्वच्छता पाहिजे. ह्या भागातलं म्हणजे मी कार्य करतोय सगळ्यांचं. त्यामुळं भागातली स्वच्छता रोजच्या रोज झाली पाहिजे हीच अपेक्षा आपली. काय नाही. तुमची काय अपेक्षा आहे काकी, कसा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक मी चांगला पाहिजे. नगरसेवक म्हणजे सगळं करणारा. बाग माता ज्येष्ठ नागरिकांनी फिरायला बिरायला ती आधी पहिली केली पाहिजे. आणि स्वच्छता बघा, स्वच्छतेचं हे आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मी काहीतरी पाहिजे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी आता आलेली आहे आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. नमस्कार काकी, किती वर्ष झालं इथं राहताय? आम्ही आता जन्मच झाले. बर, आता नगरसेवक प्रत्येक प्रभागांना मिळतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? चांगलं म्हणजे आमचे सगळे गल्लीत चांगली सोय करावी, चांगलं करावं, गटारी काढावे. परत लोटायला कोण नाही. पाणी तर मुळात पाणी नाही. मेन पाणी पाहिजे आम्हाला. काय आता स्वच्छता पाहिजे. गटार काय मत आहे तुमचं? काय मत आहे? आमचं मत काय आहे, फक्त आम्हाला पाणी सोडू दे भरपूर, कचरा व्यवस्थित नेऊ दे, गटारी स्वच्छ करू दे, एवढंच अपेक्षा आहे. आणि काय करणार दिवाणजी होता तो पण आला. त्याला सांगितलं काढतो म्हणजे अहो देव येतं गाडी कचरा काढा गटार तुंबले म्हणताना तो घेतो मावशी म्हटलं आणि तिथल्या सडकोरच घेतला आणि पळाला.
निवडणुका माणसं पाठवून या गल्लीला लोटायला कोणी आम्ही याकडेच ना त्याकडे पर्यंत सगळं लोटून लावतोय. कोणच येत नाही तर. होणाऱ्या नगरसेवकांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्ही आता म्हातारं झालो. आल्यापासून लग्न होऊन आल्यापासून पाण्याची टंचाई आहे. आम्हाला सडक रोड चांगले नाहीत, लोटायला कोण नाही, गटारी काढायला कोण नाही. तुमचं काय मत आहे काकी? कसा पाहिजे नगरसेवक? काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? नगरसेवक चांगला पाहिजे, म्हणजे हे सगळं स्वच्छ करायला पाहिजे, गटारी साफ करायला पाहिजे, पाणी वेळेवर सोडायला पाहिजे. रात्री आम्ही झोपल्यावर पाणी सोडतात आणि सकाळी बंद आम्ही उठल्यावर. मग पाण्याला कुठे जायचं? रात्री 2ला येते, 7ला जाते, तासानंतर येते, मग झालं जाते सकाळी. काय मत आहे तुमचं काका? कसा नगरसेवक हवा? नगरसेवक तर सुज्ञ पाहिजे, चांगला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या भागात सतत लक्ष घालणारा पाहिजे. कारण इथं जो समाज राहतो, जो सर्वसामान्य समाज राहतो, आणि या समाजामध्ये इकडे कोणी लक्ष घालत नाही. आता मध्यंतरी पाणी जे पिण्याचं येत होतं त्याच्यामध्ये काविळीचा प्रकार झाला. प्रत्येक घरपती पेशंट चालू आहे. गटारी काढत नाहीत, वेळेत काम होत नाही. आता समोर बघितला तर बघा, खुदाई केलेली करून जवळजवळ 6-7 महिने झाले, त्याच्यावर साधा रोलर फिरवलेला नाही. आणि अनेक प्रश्न आहेत. झाडलोट होत नाही, गटारी काढत नाहीत, आणि बऱ्याच गोष्टीचा प्रश्न आहे. त्यामुळे नगरसेवक देखील आमच्याकडे चांगला नगरसेवक येणं महत्वाचं आहे. उगीच आपलं नगरसेवक झालो म्हणून घरात बसण्यात काही फायदा नाही. यासाठी आम्हाला नगरसेवक देखील चांगला पाहिजे. आणि नगरसेवक सुज्ञ नगरसेवक, सामाजिक कार्य जपणारा नगरसेवक असेल तर त्या नगरसेवकानं उभा राहावं. नाही तर नगरसेवक नगरसेवकसाठी म्हणून उभा राहू नये, काम करण्यासाठी नगरसेवक उभा राहावं. आता येणारे जे उत्सुक उमेदवार आहेत, आम्ही पण त्याचं काम बघू, कार्य बघू, आणि त्याच्यावरच आम्ही मतदान करणार आहे. तो कोणी काही बाबा गाजरं दाखवत असेल तर आम्ही तिकडे बघणार नाही. कारण चांगला उमेदवार पाहिजे, चांगले काम करणारा पाहिजे, सतत भागात लक्ष घालणारा पाहिजे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आता मी आलेली आहे. इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत. नमस्कार काकी. नमस्कार. किती वर्ष झाले इथे राहत आहे? आम्ही 16 वर्ष झाली. बर. आता एकूणच प्रभागांना नगरसेवक मिळणार आहेत, पण ते नगरसेवक कसे हवे असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला पूर्वी जसा नगरसेवक होता की प्रत्येक कामामध्ये इंटरेस्ट घेऊन, म्हणजे पाठिंबा देऊन, बाकी आमच्या ह्याच्यामधली सगळी कामं हाक मारली की लगेच यावा असं आम्हाला वाटतंय. तसं आम्हाला पाठबळ असावं आमच्या नगरसेवकाचं. तुम्हाला काय वाटतं का की कसा नगरसेवक हवा? नाही, आतापर्यंत त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत सगळी, म्हणजे आमच्या एरियात सगळे आतापर्यंत. म्हणजे तुमच्या माजी नगरसेवकांनी? माझे नगरसेवक असल्यामुळे ते सक्षम आहेत. आणि त्यांनी 9 नंबर ग्राउंड पासून ते हॉस्पिटलमध्ये आतमध्ये आरोग्यांचे तिथं साधे फॅन नव्हते, बसायला टेबल पण नव्हते, ते सगळं त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि घंटागाडी ही पहिली स्वतःच्या खर्चातून त्यांनी इथं चालू केलेली आहे पहिल्यांदा. आणि आतापर्यंत सगळ्यांच्या संपर्कात आहे त्यामुळं आम्हाला काही हरकत नाही, त्याच चालू शकतात परत नगरसेवक. तुमचं काय मत आहे का की आता नगरसेवक 4-5 वर्ष नव्हते, पण भागात समस्या असतीलच, पण अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत होता? आम्हीच करत होतो. लोटून काढणे, झाडून काढणे हे आम्हीच करत होतो. आता म्हणजे बरेच दिवस झाले लोटणाऱ्या नाहीत किंवा असं गटार काढणारे लोक नाही आहेत. त्याच्यामुळे जंतू ढास सगळं चालू होत. पण ह्यांना सांगितल्यानंतर अडचणी दूर होत होते. असं होतं. यांना सांगितलं नाही ते काम होत होतं. तुमचं काय मत आहे का की कसा पाहिजे नगरसेवक? आम्हाला हाय तेव्हा असाच पाहिजे, बाकी कोणी नको. आम्हाला मोठा आधार आहे यांचा. माझी नगरसेवक तुमचे आणि आमचे सगळ्याच मिळून. अपेक्षा त्यांनी जे आमच्या अपेक्षा होत्या त्या सर्वच पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी आपले म्हणजे रोडचं दुरुस्तीकरण किंवा कचरा टाकायला गाडी सुद्धा नव्हती आमच्या इथं, घंटागाडी त्यांनी स्वखर्चाने सगळं केलेलं आहे. कामगारांचा त्यांचा पगार सगळं केलेलं आहे. आरोग्य केंद्र, काही नडी अडचण असेल तर त्यांनी सगळे दूर केलेले आहेत आमचे. नगरसेवक कसा पाहिजे? तो काम करणारा पाहिजे. नुसतं निवडणूक आता आले की नाही ते म्हणणार तुमचं हे सगळं काम करतो, सगळं काम तुमचं गटारी करतो, झाडू लोकांना करतो, आणि नगरसेवक निवडून आला की तो 5 वर्ष बघत नाही इकडं, मग पुढल्या 5 वर्षाच बघणार तो इकडं. आता गटारी बघा किती वर्ष झाले काढले नाही, हे आता कुठे पडले त्या गटारीत, मग काय करायचं ते? काय मग किती दिवस वाट बघायची? आणि आता तर म्हणतात आम्ही नगरसेवक नाही 4 वर्ष झालं,
ते मग आता काय सांगायचं कुणाला असं पासून तू नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला, कसा पाहिजे? आमच्या भागातली कामं करायला पाहिजे हेच अपेक्षा आहे, दुसरं काय नाही मला. तर आज आपण होतो प्रभाग क्रमांक 16 मध्ये आणि एकूणच इथल्या नागरिकांच्या अपेक्षा आणि एकूणच त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. आणखीन काही प्रभागांचा आढावा पाहण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.